मनमाड येथील श्री डिव्हिनेस इंग्लिश स्कूल मध्ये आषाढ एकादशीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आलाय। या निमित्ताने शाळेतर्फे एका भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये वारकरी वेशभूषा परिधान करण्यासाठी लगबग पाहायला मिळाली। डोक्यावर तुळशीचे वृंदावन, हातात भगवे पताके आणि अंगावर पारंपरिक वारकरी पोशाख परिधान करून विद्यार्थ्यांनी काढलेली दिंडी लक्षवेधी ठरली आहे। विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषाने आणि ज्ञानोबा तुकारामाच्या नामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुम गेला होता। आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध भारतीय संस्कृती, परंपरा आणि धार्मिक वारशाची ओळख व्हावी या उद्देशाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे संस्कार रुजण्यास मदत होईल असा विश्वास शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी विशेष परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। माझ्या शाळेचे नाव श्री डिव्हाइन स्कूल। आमच्या शाळेमध्ये वारकरी संप्रदायाचा हा विठ्ठल नामाचा गजर या जे वारकऱ्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे। यामधून मुलांना आपल्या रूढी, परंपरा, आपली संस्कृती काय, आपलं कल्चर काय हे समजण्यासाठी आम्ही वारकरी संप्रदायाची एक वारी काढलेली छोट्या आपल्या मुलांची। जसे की आपल्या परंपरेनुसार दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला लोक जातात। नेमकं आपलं कल्चर काय आहे, हिंदू संस्कृती जे हिंदू लोक आहेत यांनीच आपलं कल्चर जर समोरच्यांना सांगितलंच नाही तर सर्वांना माहिती कसं होणार। तर काय आम्ही एक स्कूलच्या माध्यमातून त्याचं नियोजन केलेलं आहे आणि या पद्धतीने वारीचं असं नियोजन करून एक छोटासा कार्यक्रम राबवलेला आहे विठ्ठल गजर नामाचा। थँक्यू। सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना। माझं नाव पूजा गोविंद रसाळ। आज आषाढी एकादशी निमित्ताने श्री डिव्हाइन स्कूलमध्ये विठ्ठल नामाचा गजर ही दिंडी काढण्यात आली आणि मुलांना महाराष्ट्राची संस्कृती कळावी। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा संप्रदाय हा वारकरी संप्रदाय मानला जातो, त्याविषयी मुलांना माहिती कळावी आणि मोबाईल आणि TV व्यतिरिक्त सुद्धा खूप काही गोष्टी करण्यासारख्या आहे। मुलांची ॲक्टिव्हिटी वाढावी म्हणून आम्ही एक छोटासा कार्यक्रम घेण्यात आला। प्री स्कूलपासून जेवढे पण मुलं आहेत सगळ्या मुलांना आम्ही ही संस्कृती सांगितली की आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रात काय साजरी केलं जातं, कशा पद्धतीने सेलिब्रेशन केलं जातं हे शिकवण्यात आलं आणि एक मुलांची छोटीशी दिंडी आम्ही काढली कारण मुलांना आपली संस्कृती कळावी म्हणून आणि मुलांमध्ये संस्कृतीविषयी प्रेम वाढावं, एकीचं बळ वाढावं म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेण्यात आला।